मावशी जरासं हो जरा सर्व गिरवा जास्त पडला नाही पाहिजे बरं भैमुग असा चांगला उपटा म्हणा बायाले मजुराला सांगून द्या जरा लक्ष द्या त्याच्याकडे मागच राहा बरं नाही तर बस उदळण गदळ हा कास्तकाराचा काही विचारच नाही. आले वाटते उठावरती साईनी हो आल्या मध्ये सर्व आहे कुठं पाहिला सर्व कुठं दिसला म्हणलं तुम्हाला हा म्हणलं बोकड्याचा ते जीवन खाणारा मध्ये असं झाला तसं झाला हा पाबर म्हणलं एकतरी शरीरची झाड आहे का राहिलेलं सांगून राहिले मोठे काही नाही म्हणा लागते जरासं मजूर आहे मग तेवढंच मग तुम्हाला कमी म्हणा लागते असं आहे ते हा कसं आहे बोल भाषा आहे शेवटी ते हा आता तुम्हाला माहितच आहे आता आजचा आहे का तुम्हाला काय ते म्हणाले हा तिकडे पाहा काम करू करू सकाळी 6 वाजतापासून चालू आहे ना उपटणं भाई मग पण काय म्हणलं इतका उशीर असते का जरा लवकरच जाना आले तर आले नाही कोणता चहा नाही आणला ना कोणता काही नाही आता मजुराला जर चहा आणला असतं तेवढं हरकी करत असेल लागते हा ना लवकरच येऊन राहिलो होतो हो पण ते आता कंदीलबुडाचा फोन आला ते काय त्याचा रिपोर्ट देते का काय माहित बा पोलीस स्टेशनले हो कंदीलबुडा हो, मोठं कठीण काम झालं त्याचं बी. काय बाबा तडशा का नाही तुम्ही काय त्याचं नाव काढतो हो ना नसता मला काही ना काही उचापत्या करत राहते हा डमनी ते मोडकी डमनी घेऊन गेलते म्हणते ते मारते आई सांगे हा काय पडले का आदेले ते जवळ इथं ते रंगाबिल्ला म्हणा हात जोडा मग काय तर दोघांना 10,000 रुपये कमावले म्हणते त्या डमनीच्या प्रकरणात हो ना फक्त ते ज्ञानाचे जवळ आले हो 10,000 ते आणि त्या डॅनीनं त्यानं ते पुंगी वाजवून हिन ते 5,000 त्याही नाही आणले मग काय हो मस्त जमवलं त्या गुलाबरावच्या घरी ते मामाला सासरा नाही का हो त्याच्याहून काढले त्यानं पावर कमावणं धडावर कमावणं असं काम आहे त्याचं जाऊ द्या तिकडे काय करतात आपल्याला बस हे बा बरोबर गुंपा मावशी हो 10,000 जागी 1.85 झोडपा बसते ते कंदील बुड्याले बाबा म्हणजे कसं काय बाबा इतकं मोठं काय केलं म्हणलं त्याने उचापत्या बा गुलाबरावनं गेम केला यायचा मग काय तर गुलाबरावनं अंगठ्या आणल्या आणि बिल याच्या नावानं फाडलं हो तर आता त्या ज्वेलर्सवाला आला होता गावातनी तर ते म्हणे बा पैसे द्या आता हे म्हणे मी काळजी देऊ तर याईनं फोन लावून मोठेपणा केला हो मानावर घेऊन घ्या म्हणे पण गुलाबरावनं मस्त अंगठ्या आणल्या जवायला दिले बी पैसे द्यायचं नाव आहे नाही हो पैसे म्हणते कंदील बुडाले म्हणते की बा तुम्हीच म्हणलं होतं की बा मी देतो म्हणून हो आता ते काही देऊन नाही राहिला आणि ते ज्वेलर्सवाला म्हणते रिपोर्ट देतो पाहिजेच ना तसंच पाहिजे एरी बी पुढे पुढे लय करते ते आला ना तीन काय ते बाबा ते रंगाबिला दोघं येऊन राहिले तर ते येऊन राहिले म्हणलं पहा तिकडे खायला आले म्हणून वावरात कंदील बुडा हो बरं पाला काय म्हणते तर तर म्हणलं शांताराम मी हो मजुराच्या मागं राहा लागतात तुमच्या मागं लागले होणार आहे का हो येतो मी आता शांत्याला इकडे आले काय होते पाहून राहिला ते टकट का हो ना आपण तिकडे जाऊ ते गुंपाबुटी आहे तर मजूर आहे हो ना एकाला का माहीत पडलं सर गावाला माहीत पडायचं आहे हा सरी चर्चा ते आपलीच मग हो ना जेला जाते कान हे होते कान काय झालं कसं झालं ना त्या आणल्या अरे इकडे रे बा शांताराम अरे इकडे दे ना आवाज रे अरे इकडे रे ओ शांताराम भाऊ ओ शांताराम भाऊ या इकडे या हो आलो 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 हो आले का चला ना तिकडे खयावरच्या शेंगा खाले मस्त ओल्या शेंगा आहे घरी घेऊन जा जराशा भाजाले हा चला बरं राहू दे तुझ्या शेंगा मग काय तर ते भजेच तर किती रुपयाचे पडते काय सांगा आम्हाला मग खाली मग शिरा सांग ना बा कसं काय करा म्हणा विचारणं काय झालं आता झालं ना ते आपण मगाच तर बोललो तुमच्यासोबत हा देऊ द्या त्या रिपोर्ट टेले आपल्यावर काय होणार आहे हा आपण आणलीच नाही अंगठी तर मग तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले तसं नाही ना तसं नाही कंदील आबाजीचं म्हणणं काय त्याचं मनच नाही लागून राहिलं हो शेवटी मा घरी आले ते म्हणे कसं करू मग श्रीराम काय करू आता रिपोर्ट देते का माया म्या म्हणलं थांबा बा आपण शांताराम भाऊले डबल काहीतरी मार्ग काढायला लावू हां पाहा ना काहीतरी याचा मार्ग जरासा रिपोर्ट दिला असेल त्या ज्वेलर्सवाल्यानं तर मग कसं काय करा हां उद्या बोलावून झालं तर मग हो ना रिपोर्ट तर देतेच ते काऊन की रक्कम काही थोडी नाही ना 1.85 म्हणजे उलशी काय का रक्कम हो देते रिपोर्ट तर तुमचा समजा पोचलाय असन हो आता याच्यातून मार्ग काढा तर आता हे गुलाबराव तर बिलकुल हातच वर केले त्यानं हां नावा नाही तुमच्या पावती आता एक काम करा राजा तुम्ही हो तुमचा आपला मामा लुटेरीचा कसा संपर्क चांगला आहे हां शेवटी जवळच झाला त्याचा गुलाबरावचा त्याला म्हणा बा पा असं असं झालं म्हणा बा तुमच्या सासरेबाचं काही बरोबर नाही म्हणा हे असं हां तुमच्या अंगठ्या जे आहे म्हणा त्याचे पैसे मायकून घेऊन राहिले म्हणा हां ते कुठं गावाला गेले ते म्हणता ना ते फिरायला गेले म्हणते तर हो फोन लावला तर सांगे बा ते गुलब्या हो म्हणे जवाई हे ते सगळे फिरायला गेले म्हणे माहूर गिवर इकडे तिकडे हो तर मी घरी आहो म्हणे हो असा बोलला होता हो तर आता मग त्या मामा लुटेर फोन लावून पाव खाले काय तर ते जंबस होते ना त्याला म्हणा बा असंच आहे म्हणा पैशाचं काय करा आम्ही कुठून द्या म्हणा आम्ही असं म्हणा त्याला समजावून सांगा बरोबर बरोबर तसं करा नाही का हो म्हणजे मग समजा पैसे जर भेटले तर मग रिपोर्ट मागं घेते ती नाही का नाही तर रिपोर्ट काही घेणं नाही याचा हो उद्या बोलावून आहेच 100% बिलकुल बिलकुल हो विनाकर मग सगळ्या गावात चर्चा अजून त्यातल्या त्याला हो बरं लावा फोन लावा दिले विचार काय करायचं म्हणा हॅलो मामा लुटरे बोलतो बोला कंदील आबाजी काय होतं बा ते काय राजा लुटे रे कसं हो म्हणलं तुमच्या सासरेबाचा हो काय बरोबर नाही केलं बा त्यानं पण लय गलत काम केलं राजा त्यानं झालं बा अरे काय झालं कधीला पाहिजे काय विषय बाकी काही म्हणा राजा तुम्ही म्हणे ते काही खोटी गोष्ट नाही हो गुलाबराव असा तसा माणूस नाही आहे हो आता तुम्हीच त्याला पुरून उरले बा हो पण आमच्यासारख्याले हो पुरं कोमात घातलं म्हणलं त्यानं हो रातभर चांगली झोप लागली भजे पानं गिनं खाऊ घातलं लेकानं दमनीचे पैसे दिले हो सकाळी मोठा अनुभवच टाकला हो ना 1,85,000 मला 85 म्हणजे काय समजलं नाही बा कायच राजा हे अंगठ्या तुम्ही घालून नाही का बोटात नाही हो त्याचं बिल मा मस्त की मारा राजा गुलाबरावनं हो म्हणते बा तुम्हीच सांगितल्या म्हणते म्हणून मी आणल्या म्हणते हो आता ज्वेलर्सवाल्यानं मानावानं बिल फाडलं मोठेपणा केला म्या हो म्याला देऊन टाका फोनवर बोललो तेच त्यानं पकडलं हो म्हणजे तुम्हीच म्हणलं म्हणून म्या दिल्या हो आता ते गेलं तिथं मोतीराम पवार म्हणून हो म्या म्हणलं बा जाय बा हो असं असं कर बा हो पण ते मग अंगलं टाळलं राजा मला काय माहिती असं ते काम करू राहिला मग हो म्हणलं आता पैशाचं कसं मग
आता काय पैशाचा मोठा विषय आहे का आपल्यासाठी हो कोणी आहे का दुसरं हो सगळे घबाळ प्रकरणातलेच आहेत ना तिथं. कोण नाही घबाळ गँगमधलीच माणसं आहेत शांताराम मी ना मुंशीराम. हो ना आता टेन्शन आलं जरा लुक करून राहिलं म्हणलं पैशाचं कसं करावं. एक तर रिपोर्ट द्यायला गेला राजा ते माणूस म्हणून म्हणलं पाहा तुम्ही समजावून सांगा गुलाबरावले आणि पैशाचं मेळ लावा म्हणलं माया. ना पैशाचा विषयच नाही ना हो पैसे तर मी देतो ना तुम्हाला ते नाही विषय. पण इथं हार होऊन राहिली ना आपली हो की तुम्ही काय म्हणे व आमच्या सासरे बाकून तुम्हाला अंगठ्या काढून देतो. पण विषय काय आला शेवटी आपली हार झाली ना त्याच्यात. तर तुम्ही एक करा ताकद लावा हो पैसे त्याच्याकडूनच काढा काऊन की दोष तुमचा काहीच नाही. हो तुम्ही गेलते का आणाले आणि मग काय आले तुम्ही घेऊन राहिले. हो लयच आला अंगलट तर मी हाव ना मग. ए बाबा मग तुमचा सपोर्ट असेल तर मग काय लोड आहे. शांताराम सारखा धुरंधर संघ घेतो आणि पाहतोच त्याचं मग आता पैसे त्यालाच द्यायला लावतो. तेच म्हणलं पैसे तुम्ही त्याच्याकडून काढूनच दाखवा हो काऊन की आम्हाला तर अजूनही गॅरंटी नाही म्हणा निघन म्हणून. हो पण तुम्ही ताकद लावा हो तर मानीन बा तुम्हाला खरोखर बा कंदिलाबाजी भारी भरले तुम्ही. हो काऊन की आम्ही आजपर्यंत काहीच त्याच्यासोबत जिंकू शकलो नाही. हो म्हणून म्हणलं तुम्ही यावेळेस ताकद लावा आणि ते अंगठीचे पैसे त्याला द्यायला लागले पाहिजे इतकं काम करा तुम्ही. बरं ठीक आहे ना मग आता ते गुलाबराव आहेत आता मी बी आता सीताराम पवार आहे ना पाहतोच त्याची पाठ आता कसं असते हो त्याला आयरी सांगतो आता मी पैसे त्याच्या बापाला द्यायला लावतो लगायचं. ठीक आहे ठेवतो मग फोन कोर्टम कार्टी झाली चालते आता पण पैसे काढतो त्याच्याकडूनच. आता शांताराम हो मामा लोटेचा पुरा सपोर्ट आहे. ते म्हणते तुम्ही काही करा हो पैसे फक्त काढून दाखवा. तर म्हणलं थोडा दिमाग लावा लागेल आपल्याला. हो रात्री म्हणलं संध्याकाळी थोडंसं याच्यावर अभ्यास करावं लागेल काही. करू ना अभ्यास करू त्याचा संध्याकाळी आता कसं आता खय आहेच आपलं. हो संध्याकाळचे मग रात्रीचे जागरले असाल तर मग आपण कसं बसू जरा विचार करू त्याच्यावर. आपला भैमुंग आहे वावरात तर याच लागते मला. येतो ना आता तेवढं येणार नाही का आम्ही संध्याकाळी येरी काय काम आहे. हो येतो काही वांधा नाही फक्त म्हणलं याचा मार्ग लावून देतो आता. हो म्हणजे पैसे कसे करून ते गुलाबरावला द्यायला लागले पाहिजे नाही तर मला हे झोडपा सैन होत नाही बरं. नाही पाहू ना आपण काढू ना मार्ग काढू त्याच्या. हो काही विषय नाही. हो चला आता जरा बसू तिकडे सावलीत चल. बोला काका बोला बोला हो काय म्हणते काही लागला का नाही तिकडे काही भेटलं का नाही म्हणलं रामपुरात. त्याचं खंदीलपुट्याचं काही आलता फोन घे. अरे त्याच्यासाठी फोन लावला. तुम्ही पोहोचले का माऊरले. हो पोचलो ना पोचलो. हो बाकी काय म्हणते मग ते काय फोन आलता मग नाही. बापा आले का येणारच आहे ना फोन ते ज्वेलर्सवाला जाऊन टेकला सकाळी त्याच्या घरी. मला फोन आलता असं कसं काय करू राहिले म्हणून तुम्ही. मी काय करू राहिलं तुम्हीच सांगितलं म्हणलं पुरावा आहे म्हणलं संजू. हो तेच म्हणलं काही आलं तर फोन घेऊन तर सांगतो तू बरं. म्हणा मला माहीत आहे म्हणा मा देखताची गोष्ट आहे म्हणा याईन असं असं म्हटलं म्हणा. असं बरोबर पद्धतशीर आपल्याला जर पोलीस स्टेशनमध्ये जर बोलावणं आलं तर पद्धतशीर सांगतो आता. म्हणता का बरोबर रिपोर्ट जाते समजा मग नाही. हो का मग आता काय म्हणा तुम्ही समजा तिथं. एकच म्हणायचं म्हणा बा कंदील आबाजीनं असं म्हटलं की तुम्ही अंगठी घेऊन या पैसे मी देतो. हो कारण की बा आपल्याला काही मुलगी नाही या वर्षीचा धोंड्याचा खर्च आपणच करतो असं यायनं म्हणलं म्हणा माझ्यासमोर. बस झालं बाकीचं पुढचं पुढे. बरं मग काय हरकत आहे. हो आपल्या तिघातलीच गोष्ट होती बा असंही म्हणलं म्हणतो त्यानं. झालं मग काय हरकत नाही. हो पुरा हस नाही मी बिलकुल ओके. एवढंच म्हणायचं आपल्याला. हो म्हणजे डबल आपल्या ह्याच्यातनी ते काही काळ्या करणार नाही. हो नाही ते बा जवायला त्यानंच पेटून दिलं तर बरं. हो आणि दुसरी गोष्ट आता त्या हरभऱ्यात चोट दिली आपल्याला. हो आता सगळं आपला मागचा पुढचा करसळा निघाला. आता काही टेन्शन नाही. हो पैसे त्याच्या बापाला द्यावं लागते आता. ते आहेच ना आता बिल आहे त्याच्या नावाने बाकी आपला विषय नाही फोनवर बोलणं झालं त्यामुळे आपलं काही अडचणीचं कामच नाही. बस 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 डायरेक्ट फक्त एकच म्हणायचं. हो यायनंच आणायला लावल्या आणि यायनंच आम्हाला पाठवलं. हो आम्ही त्याच्याजवळ पैसेही नाही आणि आमचं बजेटही नाही. बरं ठीक आहे मग ठेवतो मग आता. हो येतो मंदिरातून. हो गेलेत ना जवळ गेलेत तिकडे. हो ठीक आहे ठेवतो मग. राहुल साहेब हो काय हे तक्रार आहे वाटते एक नाही. हो कधी आली. आपलं काय सकाळी 11-10 तेवढ्यात आली. हो आपलं गुलगुले नाहीत का ज्वेलर्स हो त्याची तक्रार आहे. हो तुम्ही कसं संध्याकाळच्या शिफ्टमध्ये येणार होते ना. हो त्याला म्हटलं बा उद्या या म्हटलं तुम्ही. उद्या पाहू म्हटलं काय करायचं याचं. असं हो का काय म्हणणं काय द्यायचं म्हणजे कशाबद्दल आहे द्यायचं काय तक्रार काय. अरे काही नाही ते आपला कंदील भुडा नाही का सीताराम पवार रामपूरचा. हो त्याची तक्रार आहे. ते आपले ज्वेलर्सवाल्यानं केलेली आहे गुलगुलेनं. हो काय ते म्हणणं आहे ते काय अंगठ्याचे पैसे देऊन नाही राहिला म्हणते. काय बोलता नाही हो राजा माणूस तसा नाही पण ती. हो काय दिल नाही म्हणते पैसे ना. नाही ते लय गुंतागुंतीचं आहे ते डोक्याच्या पडायला काम आहे. हो त्याच्यातनी ते कोणतरी आणायला गेलता म्हणते मोतीराम पवार असं ते पहा ना रिपोर्टमध्ये आहेच ना ते. दोघाबद्दल तक्रार आहे ना एक मोतीराम पवार आणि सीताराम पवार. दोघा भावानं फसवणूक केली असं त्याचा म्हणणं आहे समजा. मोतीराम पवार नाही का असं मी आता पाहिलं नाही बा लोक असं असं. हो का म्हणजे सीतारामचा हो मोतीराम दोघा भावानं गेम रचून अंगठ्या आणल्या आणि त्याचे पैसे आता देऊन नाही राहिले समजा असंच ना. बस ते दोघं भाऊ सीताराम पवार आणि मोतीराम पवार यायनं म्हणजे याचे अंगठ्याचे पैसे ते देऊन नाही राहिले. मोतीराम घेऊन गेला सीतारामनं फोनवर सांगितलं की देऊन टाक बा. आता म्हणून राहिला म्हणते की बा मी म्हटलं नाही. हो असं त्याचं म्हणणं आहे गुलगुलेचं.
अरे आता याच्यात कायची गुंता आली म्हणला. हो, साधं सरळ प्रकरण आहे की बा मोतीराम पवारनं अंगठ्या नेलेल्या आहे. हा, मग मोतीराम पवारला इथं उद्या बोलावून घ्या ना. त्याला फोन करा सीताराम पवारले, आपल्याजवळ नंबर आहे ना. हो, त्याला म्हणा तुझ्या भावाला इथं बोला, तू बी ये. हो ना, तेच म्हणलं आता तुम्हाला विचारपूस करून फोनच करणार होतो मी. हो, किंवा आता कसं करावं मग, आता त्याला उद्या बोलावं का काय करा, का आपण जायचं का काय कसं करायचं. आपण बोलावून घेऊ इथं द्यायले सीतारामजीले बी मोतीरामले. हा, आपले गुलगुलेले बी तिघाले सांगून द्या. हा, उद्या पोलीस स्टेशनला सर्व समक्ष ते प्रकरण सॉल्व्ह करून टाकू. त्याच्यात काय मोठं भारी आहे. नाही मग ते आपल्या तंटामुक्ती अध्यक्षालाच फोन करावं लागेल मग. हो, त्याच्या माध्यमातून त्याला निरोप देऊन द्या लागेल. हा, सीताराम पवार आणि मोतीराम पवारले की बा उद्या 10 वाजता हजर राहता निरोप देऊन द्या म्हणा बा. तसं करा ना मग. हो, द्या आपलं देवराज सनसनेला फोन लावून द्या, तंटामुक्ती अध्यक्ष. हो, त्याला म्हणा उद्या 10 वाजता या दोघायला निरोप देऊन द्या म्हणा याचं म्हणून. बरं ठीक आहे, मग तुम्ही आता ते गुलगुलीला लावा एक फोन, मी इकडे लावतो. नमस्कार नमस्कार साहेब. हो, काय म्हणता बा, काय होता विषय. अरे काय तुमच्या गावाचं प्रकरण आहे ना, ते सीताराम पवार आणि त्याचा भाऊ मोतीराम पवार काय घोर केला त्यानं. हा, ते काय अंगठीचे पैसे दिले नाही म्हणते ते गुलगुले ज्वेलर्सवाल्याचे. ते काय प्रकरण आहे राजा. हा, गावातल्या गावात निपटत जाणार साधे प्रकरण. हा, इकडे कायले एवढी उद्या त्या तंटामुक्ती अध्यक्ष तुम्ही. हा, अशा भानगडी बाकीचे तिकडे काही ना काही सॉल्व्ह करत जा ना बावा. दिलाच वाटते त्याने रिपोर्ट, नाही आला का रिपोर्ट त्याचा. आला रिपोर्ट आला ना म्हणून तर बोलून राहिलं तुम्हाला. हा, हो, तर म्हणलं एक काम करता का तुम्ही. हो, तेवढं एक निरोप द्या वाटा त्या दोघायले. ते दोघं म्हणा कोणाला देऊ म्हणलं निरोप. दोघं म्हणजे एक सीताराम पवार आणि त्याचा भाऊ मोतीराम पवार, दोघाले निरोप देऊन द्या. उद्या 10-11 वाजता पोलीस स्टेशनले चौकशीसाठी या म्हणा. आता नाही का डोकं फोडायची पोय. अरे बा आमच्या गावातनी सीताराम पवार आहे. हो, मोतीराम पवार कोणता आणला तुम्ही आता. अरे बाबा, सीताराम पवारचा भाऊ हा मोठा आहे का लहान आहे ती नाही मला माहीत, पण त्याचा भाऊ आहे ना, दोघांच्या नावावर रिपोर्ट आहे ना हे. आता कुठून पैदा करा आता. अरे नाही ना बा, आमच्या गावातनी तुम्हाला किती सांगा आता. आजचा हो का मी का डेण्याबाजी सीताराम पवारले भाऊ आहे का म्हणलं. त्याला काय रे भाऊ आहे रे, एकटंच आहे ना ते. मग काय त्याला भाऊ नाही काही नाही. म्या काय म्हणलं, आमच्या गावातल्या बा कोणालाच माहित नाही मोतीराम पवार भाऊ आहे म्हणून त्याला. हा, हो, आणि त्याचं नाव कसं काय लिहिलं त्या पुढच्या त्यालाच विचारा दे. हा, हो, यायला निरोप देऊन दे तुम्ही. असं म्हणता नाही म्हणजे भाऊ नाही. हो का, मग रिपोर्ट कसा लिहिलं दोघांच्या नावानं. मग आम्ही आता हे माणूस कुठून आणा आम्ही. हे बा असं एक काम करा, कमीत कमी सीतारामजीला सांगून द्या तेवढा निरोप. हो, बाकी आम्ही मोतीरामचं पाहून घेऊ. मग तेच म्हणलं भाऊ, आम्ही कुठून पाव द्यायला. हो, ते तुम्हीच पा कुठचा हन का आहेत. हा, हो, मी यायला निरोप देऊन देतो, वावरातच आहेत ते. हो ठीक आहे, धन्यवाद. झालं का दिनेश भाऊ. हो, तेच म्हणलं बसा. हो, शेंगा भाजू जराशा, ओल्या शेंगा आहे मस्त. हो, बसा. काय शेंगा अंत भाजता. अरे इकडे पोलीस स्टेशनहून फोन आला होता. हो, तर आता कंदीला बस तुम्हाला उद्या चौकशीला बोलावलेलं आहे म्हटलं. आणि अजून एक मला विचारायचं आहे, तुम्हाला भाऊ घेऊ आहे का कोणी मोतीराम पवार नावाचा. मला काय भाऊ आहे रे, एकटाच हो ना मी. काय 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 माहिती का तुले. जास्त म्हणून राहिलं ना मग तुम्हाला भाऊ नाही म्हणून. पण ते म्हणते ना दोघांच्या नावाचा रिपोर्ट आहे म्हणून दोघांना फसवणूक केली म्हणते त्या माणसाची. हा, असं आहे ना द्यायचं. हो, आलं लक्षात ते. अरे माझ्या भाऊ बनून गेलता ना ते गुलाबराव. मग त्यांना लेखा नाव मोतीराम पवार सांगितलं वाटते. हो, तर ते असं ते त्याचं म्हणणं त्या ज्वेलर्सवाल्याचं. म्हणजे नाव बदलून गेलं ते, नाही मोतीराम नाव सांगितलं. हो का, आणि तुमच्या नावावर बरोबर बिलकुल बिलही फाडलं आणि अंगठ्या घेऊन गायबही झाला. असं मग आता उद्या काय करू राहिले तुम्ही, काय सांगता तिथं. शांताराम म्हणते सगळं खरं खरं सांगून टाका म्हणते. हो, म्हणजे कारण की दोष काहीच नाही आपला. हा, विनाकारण आपण कसे काय पैसे देणार आहोत. हा, हो, लागला तर वकील लावू आपण, पण आपल्या याच्यातनी काहीच दोष नाही. हो, म्हणून मग आम्ही कसं हिंमतच बांधली आता. हो, पैसे तर द्यायची नाही आणि आपण जे खरं आहे ते सांगून टाकायचं. असं असं बा झालं ते. आणि गलती याच्यातनी ज्वेलर्सवाल्याची आहे, नाही तर मग त्या गुलाबरावची आहे. हा, आपला याच्यात काहीच रोल नाही. काही बरोबर नाही का देवीदास, काही चुकलं का आपला. हो, कारण की चूक काहीच नाही याच्यातनी. हा, फालतू आपण कसे काय पैसे द्यावं. नाही नाही नाही, गलती द्यायची आहे ज्वेलर्सवाल्याची. मग त्यांना कसे काय ते दिले. हा, त्याला म्हणा बा तुम्ही देताना माझी सही घेतली का त्या बिलावर. हा, बरं बिल तर त्यानं दिलंही नव्हतं म्हणा. हो, पण दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटलं का म्हणा तुम्ही की बा देऊ का पैसे, आता राहू देता का, काही देऊ राहिले. हा, हो, मला तुम्ही न सांगता कसे काय दिले म्हणा तिकडे. हो, मी कसा काय देणार आहो म्हणा, तुमची गलती आहे ती. मला तसं सांगतो तुम्ही आता. हो, ते माणूसला फंड राहतं, मी काय करणार ते. हा, हो, त्यानं बरोबर आता भिंगरीत आणलं त्याला. हा, आपण काय करणार. हो, जाऊ दे तिकडे आता, विषय मोडमार पाहून घेऊ द्या काय तर. हॅलो, हां बोला देवराज भाऊ, काय दिला निरोप मग. हो, बस इथंच आहो ना मी आता. ही काय वावरातच हा, त्याला निरोपच दिला. आणि एक दुसरी गोष्ट, ते मोतीराम पवारचं असं आहे,
ते आपला जे गुलाबराव आगला आहे की नाही, मामा लुटेर ओळखता का तुम्ही? तर त्याची सासरे बा. तर त्या माणसानं फसवणूक केली आहे सगळ्याची. हे लक्षात घ्या तुम्ही, कारण की ते माणूस अंगठ्या आणायला गेला. कंदील आबाजीले म्हणे बा तुमच्या ओळखीचं दुकान कोणतं आहे सांगा मले. यायनं पाठवून त्यानं परस्पर तिथून अंगठे आणले आणि पैसे द्यायचा पत्ताही नाही, बिल यायच्या नावानं फाडलं. आणि आता म्हणते ते पलटी झाला. म्हणून म्हणलं त्याच्यावर फोकस करा तुम्ही. अच्छा, पण ते मोतीराम कशा काय पवार म्हणून राहिला मग ते समजा गुलगुले? मग त्यानं तिथं नाव मोतीराम पवार सांगितलं ना, गुलगुलेले असं झालं ना ते, म्हणून वांदा आला ना. अच्छा, म्हणजे नाव खोटं सांगून अंगठ्या परस्पर घेऊन गेलेला आहे का? म्हणजे शक्तिमान ही गंगाधर आहे नाही का? गंगाधर ही शक्तिमान आहे. आलं लक्षात आता. हो, करतो मी त्याच्याकडे फोकस आता. त्याला फोन लावून बोलावून घेतो. हो, पाहतो त्याचा नंबर. कुकून भेटते तो. नंबर आपल्या पैसे आहे त्याचा. मग काय तर, पहिला फोन मलाच केलता ना त्यानं. मग त्याला गाडी लागली होती लकी ड्रॉ मध्ये. लिहा नंबर लिहून घ्या. लिहून घ्या. हॅलो, पोलीस स्टेशन पांडे सर बोलतो म्हणलं मी. गुलाबराव आगलावाचाच फोन आहे ना? कोण बोलता म्हणलं? पोलीस स्टेशन फोन आहे नाही का? वाटलंच तरी. बोला ना साहेब, बोला बोला. काय म्हणता? मीच आहो म्हणलं गुलाबराव. ठीक आहे ठीक आहे. उद्या 10 वाजता पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर राहा म्हटलं तुम्ही उद्या. हो हो, येतो मी चौकशीले. पण मी केलं काय म्हटलं? गुन्हा काय माया? हो, म्हणजे कोणं दिली माहिती तक्रार? काय केलं म्हणता तुम्ही? सीताराम पवारचा भाऊ बनून मोतीराम पवार नावानं तुम्ही त्याच्याकडून अंगठ्या घेतल्या, पैसे त्याच्या नावानं लावले आणि अंगठ्या घेऊन घरी गेले. कोणता फसवणूक नाही केली तर काय केली तुम्ही? काय बोला आणि काय नाही आता सांगा. आता चोर सोडून संन्यासाली फाशी देऊन राहिले तुम्ही साहेब आता. हो ना, खरं काय खोटं काय, काही न्याय निवाळा नाही, काही नाही. वाटते तेवढं प्रकरण तुम्हाला जसं दिसते वरून तसं नाही आहे साहेब ते. प्रकरण लय गंभीर आहे हे. तुम्हाला माहीत नाही याच्यात काय झालं आणि कसं झालं. खरं खोटं म्हणजे आता सरळ सरळ तुम्ही नेल्या ना अंगठ्या? नेल्या नाही का तुम्ही सांगा? सांगा आता. मी का नाही म्हणतो का? अरे मी मोतीराम पवार म्हणूनच गेलो आणि म्याच अंगठ्या आणल्या ना. मी का नाही म्हणतो का? पण याला कारणीभूत सीताराम पवार आहे ना. कारण की माझे दोन्ही जवळ फुगले होती. तर आता मग मी म्हणलं बा आता मी अंगठ्या तर घेऊ शकत नाही, गरीब माणूस आहो मी. हो, धोंड्याचा महिना आहे तर. हो, तर ते कंदील बुडा म्हणे त्यानं डमणी गिमणी आणली होती, आपण ते डमणीत आणलं त्याईले. तर म्हणे मी खर्च करतो म्हणे. हो, कारण की कसं आहे आपल्याला मुलगी नाही म्हणे, जवायला दान धर्म मीच करतो म्हणे. तुम्ही शेला टोपी कपडे द्या, मी अंगठ्याचा खर्च करतो. हो, मोठेपणा केला त्यानं आणि मला धाडून दिलं त्या दुकानात. माय नाव सांगा म्हणे. हो, त्याचं आता ओळख पाळख असन बा, विश्वास असन त्याचा, आपली तर काही ओळख नाही. मी फोन लावला तिथून. हो, मग ते म्हणे द्या म्हणे, एकमेकं बोलले एकमेकासोबत. हो, मग त्याने मला अंगठ्या दिल्या, मी घरी घेऊन आलो. आणि दुसऱ्या दिवशी असं आता तुम्ही फोन लावला मला. मी अंगठ्या नेल्या बा, चोरी केली, असं झालं आणि तसं झालं. हो, सगळं मला मोतीराम पवार हे ते बनवायचं सगळं त्यानंच सांगितलं आणि आता ते हात वर करून राहिला. अच्छा, म्हणजे तुम्हाला जे सीताराम पवारनं सांगितलं ते तुम्ही तसं केलं आणि तुम्ही अंगठ्या घेऊन आले आणि तुमच्या जवायला देऊन दिल्या असं. मग आता सकाळी ज्वेलर्सवाले पैशाला गेलं ते म्हणते म्या म्हणलंच नाही. मग हे कसं? तेच म्हणलं ना, या बुड्याचं तेच राजकारण आहे ना, की बा पैसे तर गेले नाही पाहिजे आणि अंगठ्या तर आल्या पाहिजे. म्हणजे याच्यातनी आता सांगा ना तुम्ही, चुकी कोणाची मै आहे का सांगा बा आता काहीतरी. मला पाठवलं, मी गेलो, मी परस्पर फोन लावायला लावले आणि अंगठ्या घेऊन मी माझ्या जवायला दिल्या. आता ते गेले फिराले. हो, सांगा आता माझा दोष काय याच्यात? हो, नाही म्हणा, अजून तर काही निर्णय नाही देता येणार. दोष आहे कोणाचा याच्यात? हो ना, आता ज्वेलर्सवाल्यानं कसं काय आलं का? बेभरोसा आहे का? कसं काय दिलं त्यानं? ती त्याचा विश्वास एकमेकावर. आता आपण काय बोला? हो, त्याला समजायला नाही पाहिजे का व्यवहार कसा करावा, काय करावा? इतका विश्वास काय ठेवा पुढच्या माणसावर त्या ज्वेलर्सवाल्यानं? हो ना, हो ना, ते चुकलं म्हणा. हो, बरं पाहतो मी. पण उद्या तुम्ही चौकशी लिहा, खरं खोटं काय करून टाकू आपण. तिघाची बयान घेतो मी आणि त्याच्यानंतर मग मला काय वाटते हो पुढचं मी कोशिश करतो काय करायचं आता. तेच म्हणलं पहा तुम्ही न्याय द्या बरोबर. कारण की आता जवायला अंगठ्या दिल्यावर आता त्याच्या बोटातल्या कारण बरोबर आहे का मागणं? सांगा बा तुम्ही. नाही त्याला मागितले असते मी. पण आता मी पैसेही देऊ शकत नाही ना अंगठ्याही देऊ शकत नाही. दोन्ही इकून फसलो ना मी अडकीत त्याचा सुपारीतला सारखा. म्हणून सांगा आता म्या काय करावं. पाहून आता काय निर्णय घ्यायचा. आता एक तर रक्कम आहे 1.85ची. हो, ठीक आहे, मी पाहतो काय करायचं. उद्या येऊन जा तुम्ही. हो, ठीक आहे, ओके. जमला तर नाही का? बस पाहत आता. आणि बाकी साहेब मी म्हणतो, तुम्हाला वाटत असेल बा मी मनानंच म्हणतो. हो, मला लागन तर पुतण्याला विचारता तुम्ही असं म्हटलं होतं का नाही? लागन तर आता ते येतेच आता गाड्यात यायच्या. हो, मी त्याला घेऊन येतो उद्या भले पुरावा म्हणून. बरं, ठीक आहे ना, ठीक आहे ना, पाहतो ना मग. सीताराम पवार जर लस चालूपणा करून राहिला ते. हो, ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके, करतो मी काय करायचं त्या. ठेवा फोन. चला हो, चालता का मग? तुम्ही म्हणे आवाज देता म्हणे, म्हणून म्हटलं चला मग, गाडीच आणली तुमच्या घरापाशी. चला तर पोलीस स्टेशनला मग. काय 10 वाजता या म्हणे वाटते ना? तेच म्हणलं एखादं सोबती पाहिजे होतं. एक तर शांतारामचा भैमुख काढणं सुरू. हो, तसं मी आता घनगावकर वकिलाला बोललो. हो, म्हणलं असं असं प्रकरण आहे बा, म्हणलं काहीतरी पाहिजे आमचं. ते म्हणजे जा म्हणे तुम्ही पहिले. हो, अडचण आली तर फोन करा म्हणे. मी आता ठीक आहे बा. हो, तर आता म्हणलं तू चाल मग, आता काही ना काही निपटून टाकू. निपटलं निपटलं, नाही तर आहेतच मग ते घनगावकर साहेब.
मग काय टेन्शन आहे हो, घनगावकर असल्यावर काही लोड नाही आपल्याला. हो तुम्ही त्याले जर नाहीच अटपली की हो त्याला देऊन टाका. काय आहे ते तुम्ही पाच जमा बा, फक्त तारखेला बोलायचं, विषय काम क्लोज. पाहून घेऊया का पुढचं पुढे. हो कारण की दोष आपला काहीच नाही, केस जिंकणंच आहे आपल्याला. चला आता पाहून घेऊ काय होते तर. आले वाटते रामपूरवाले. हां बरं आहे मस्त. कशी बसली शेकून. लागसा नांदी माया गुलाबरावच्या. नांदच नाही करायचा भाऊ, असं होते मग. अरे मुका बसणं बोलू द्या, काय शांतता बोलायला. हो म्हणलं बा पासंग आले नाही ना भाऊ तू. हो माझ्या नकाची बरोबर नाही करू शकत. तुला काय वाटलं बे. लेका चोट्ट्या वाहनाच्या हरामखोरा. लेका नालायका लेका अंगठ्या म्हणलं जवायला तो दिल्या आणि पैसे मायकून काढून राहिला नाही. इतकं सोपं राहिलं का तुले. ते वयाचं भान ठेव ना तू. अटॅक येऊन मरशील ना लेका. लुकलुक्या धुकधुक्या चिकचुक्या चमचम्या. तुला काय वाटून राहिलं बे. गुलब्या का मामूली वाटून राहिला का तुला गुलब्या म्हणाले. थांब तुला आता गुलाबरावचा फटका कसा बसते सांग तुला अंदर गेल्यावर. मग समजून तुले लेका अंदर नाही टाकायला लावीन मला म्हण तू. चवणे करतं का तू. लेका तोंड वर करून बोला लास्ट तरी वाटते बी तुले. लेका नालायका गुलब्या वाहनाच्या लेका दोन लेका जांभळा दिले का तुया. मुका बसन 2 दिन तर लेका मला पाण्या मागू देईन बाबू. चला अंदर करणं काय बोलास तू. कायद्यानं करणं काय करायचं तर इथं काय बडबड करून राहिला. चला अंदरे. त्या खंजीराबाजी इथं बोलण्यात काय अर्थ नाही. आपण कायद्यानं लढाई लढू ना. मग काय चला हो चला बोललो काय शिल्लक. चला चला अंदर चला. अरे कायदा नको शिकून तू. शिवलाल टोळी तुले ओळखतो ना भाऊ. तू कोणत्या रंगाचा माहित नाही का मला. हरभरा लेका लांबवला होता रातोरात तुम्ही. इतके लेका नालायक चोट्ट्या वानायचे हो. पान तुम्ही आता तुम्हाला मागचा पुढचा पुरा करसळा काढणार आहो. जवायला फुसला होता का बी तुम्ही. लेको चोट्टे हो. चला अंदरे. घेऊ राहिलो का मग. म्हणूनच आलो असेल ना. हो चालले का. हो चाल ये म्हणलं छान असेल तर पाहू आता काय होते पुढे. उद्याच्या एपिसोडमध्ये विषय क्लिअर.